आता हलगीवाले थोडी शांतता. ज्या व्यक्तिमत्वाने 1 नंबरची कुस्ती 2,51,000 रुपये इनामाची जोडलेली आणि पुढल्या वर्षी 1 नंबरची कुस्ती तेवढ्याच रकमेची जोडलेल्या माणिक सेठ गायकवाड दोन्ही पलांना शुभेच्छा देतो. एकदा टाळ्या तर करा माणिक सेठ साठी. एवढी मोठी लोकप्रियता पण नम्रता मातीतले संस्कार काय असतात बघा. आदरणीय माणिक सेठ यांना मी विनंती करतो आपण 1-2 मिनिटं शुभेच्छावर बोलावं. कुस्तीला सरपंच म्हणून शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी इंटरनॅशनलचे पैलवान नामदेवजी बडरे, राजेंद्र शिंदे तात्या. चिंचाळे या गावी मसोबा यात्रेनिमित्त जे कुस्तीचं जंगी मैदान आज उभा केले आपण, या कार्यक्रमासाठी आपल्या बेनापूर गावचे वस्ताद, त्याचबरोबर शेटपळे गावचे वस्ताद आणि बडरे वस्ताद या सर्वांनी आम्हाला चिंचाळे गावासाठी जे योगदान दिलं, मदत केली, भविष्यात अशीच आम्हाला त्यांची मदत राहावी आणि आमच्या गावाकडून किंवा आमच्या पंच कमिटीकडून काही थोडीफार चुकूक झाली असेल तर आम्ही गावाच्या वतीनं तुमचं क्षमस्व मागतो आणि भविष्यातही आम्हाला अशीच मदत करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मसोबा यात्रेनिमित्त प्रथमतः मी आमच्या गावातील ग्रामस्थ असतील, सरपंच, त्यांची पंच कमिटी असेल, सोसायटी त्यांचे सर्व सदस्य असतील, सर्व तरुण वर्ग कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते असतील, या सर्वांचा प्रथमतः मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय जोशामध्ये सर्व यात्रा असेल, सर्व कार्यक्रम असतील आणि कुस्तीचं मैदान असेल, हे पार पाडण्यासाठी प्रत्येक आमचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, प्रत्येकाने यामध्ये खारीच्या वाट्याचं योगदान दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्त्या असतील किंवा यात्रा, संपूर्ण यात्रा असेल, याला चांगलं रूप देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेत आणि या ठिकाणी कुस्ती मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी आमचे राजेंद्र भैया शिंदे असतील, आमचे वस्ताद नामदेव बडरे असतील, बोवा बडरे असतील, रवी भाऊ असतील आणि कुंडलहून आलेले किंवा अन्य ठिकाणून आलेले सर्व वस्ताद असतील, आमचे आप्पा पवार आहेत, आमचा वैभव पुजारी आहे, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. कारण कुस्तीमधलं ज्ञान आमच्यात एकच आमचे मार्गदर्शक गोपाळ नाना आहेत, ते सोडले तर परगावच्या माणसाने ज्या ठिकाणी कुस्ती मैदान पूर्ण पार पाडायचं असं होतं, तर निश्चितपणाने इथून पुढेही हे आलेले सर्व वस्ताद असतील, सर्व ज्या तालमीमधले आमचे भोसले वस्तादी या ठिकाणी आले होते खवसपूरवरून, सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभलं. इथून पुढेही अतिशय चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या व्हाव्यात यासाठी आपण सर्वांनी सहकार्य द्यावं ही मसोबाचरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद नाना. डोक्याला डोकं भिडलेला भारत विरुद्ध इराण अशी लढत चालू आहे. अशक्य ते शक्य करणारी मनगटाला भेटलेले आहेत. आदरणीय कुस्ती संघटक राजेंद्र तात्या शिंदे शुभेच्छा देत आहेत, आपलं मनोगत व्यक्त करताय. मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त चिंचाळे गावात होत असलेल्या मैदानात आता नामदेव बडरे आणि गावकऱ्यांनी पण बोलून गेले की आम्ही सहकार्य करतोय, आमचा पिंडच कुस्ती हा आहे, पण गावकऱ्यांनी पाठबळ दिलं
म्हणून ही कुस्ती वाढायला लागलेली आहे. तुम्ही देणगी देता, आम्हाला सांगता या पद्धतीने कुस्त्या जोडा, आम्ही त्या पद्धतीने करत असतो. पण तुम्हीच जर देणगी दिली नाही तर आम्ही काही करू शकत नाही. म्हणून मी सांगली जिल्ह्यातील सर्व पैलवानांच्या वतीनं, वस्तादाच्या वतीनं गावाला धन्यवाद देतो. आणि असंच इथून पुढं तुम्ही कुस्ती क्षेत्राच्या पाठीमागं उभं राहावं आणि कुस्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. माझी इच्छा होती माणिक शेटनी बोलावं, कारण त्यांचं बैलगाडीवर प्रेम आहे, तसंच कुस्तीवर बी प्रेम आहे. बैलगाडीच्या मुलाखती देतात, म्हणून मी तुम्हाला विनंती केली आहे की तुम्ही 2 शब्द कुस्तीबद्दल बोलावं. सर्वांना नमस्कार. तात्यांच्या शब्दाला मान राखून मी इथं आलो. मी काही वक्ता नाही, पण सगळ्यात ॲक्च्युली सगळ्यांचा आभार पहिल्यांदा म्हणजे आभार मानतो गावकऱ्यांचं, ज्यांनी बाबा 9, 9:30 वाजले, 10 वाजले आपल्या ह्या कार्यक्रमाची उपस्थिती दाखवली. असं कोणी काही आळसमध्ये उठून गेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या सर्व वस्तादांचा आभार मानतो की तुम्ही उत्तममधल्या उत्तम प्रकारच्या कुस्त्या जोडल्या. आम्ही काहीतरी दिलेल्या दानाचं चीज झालं, असं नाही वाटलं की आम्ही कुठेतरी फसलो. तुम्ही उत्तममधलं उत्तम केलं, कुठल्याही गोष्टीची त्रुटी राहिली नाही. फक्त एकच आहे, आता कुठंतरी एखाद्या मानापानात कुठं कमी जास्त झाला असेल किंवा एखाद्या टेक्निकल एरर असतील तर ते गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सुचवावेत. म्हणजे सरपंच आणि सदस्य बॉडीचे वगैरे ते कमिटीचे आहेत, त्या लोकांना सूचना द्या. 100% प्रत्येक वर्षी थोडं थोडं वाढत जाईल. सर्वांनी सहकार्य केलं ना, कुठल्याही गोष्टीत क्षेत्रात वाढ होतेच होते. त्याबद्दल मी माझा पण सत्कार केला, त्याबद्दल मी गावकऱ्यांचा आभार आहे. आणि तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल तुमचा पण धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माणिक शेठ गायकवाड. मातीतल्या खेळावरती प्रेम करणारं लोकप्रिय आणि कणखर व्यक्तिमत्व आहे. आणि याच मातीमधले पवन शेठ निकम कुस्तीवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आज त्यांची बी खऱ्या अर्थानं आठवण येते. अगदी निस्वार्थीपणानं जगणारे व्यक्तिमत्व आहे. दादा आणि जलाल इराणी असे तगडी 2 पैलवान आमने सामन्यात. महाराष्ट्राचा 2025चा महाराष्ट्र केसरी कर्जत जामखेडचा दादा शेळके, ज्यानं सोलापूर जिल्ह्याला 10वी टायटल गदा मिळवून दिली आणि महाराष्ट्राचा 48वा महाराष्ट्र केसरी आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला 4थी टायटल गदा मिळवून देणारा काका पवारचा पट्टा आहे. वडील मेंढर राखणारे गरीबाच्या घरातला पलवान, माढा तालुक्यातला बेंबळा गाव, पत्र्याचं घर. आई दुसऱ्याच्यात मोलमजुरीला जाणार तेव्हा घरातला किराणा मालाचा बाजार भागायचा. पण पोरग पलवान झालं पाहिजे. वडिलाची मेंढर दुसऱ्याच्या बांधाला गेली का माणसं भांडायची, कोण मेंढर पळवून न्यायची. मग आपल्या घरात बी पलवान पाहिजे हे आई बापाने स्वप्न बघितलं. आणि काका पवार, गोविंद पवार सारखे 2 गुरु या पोराला भेटले आणि महाराष्ट्रात दादा नावावर रूपाला आला. 2022ला दादानं धडक मारली सातारच्या अधिवेशन मध्ये, पण तिथं त्याचा निभाव लागला नाही. पुढे त्याच्या पायाला दुखापत झाली. चर्चेत आलता पलवान महाराष्ट्र केसरीचा दावेदार म्हणून. आणि कुणाच्या मनी देणे नसताना 2025ला 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यावरती विजय मिळवून कर्जत जामखेड मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. आतापर्यंत 49 महाराष्ट्र केसरी आहेत, 2 ट्रिबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि 7 डबल महाराष्ट्र केसरी आहेत. 2011, 12 आणि 13 नरसिंहदाव ट्रिबल महाराष्ट्र केसरी. डीवायएसपी आहेत 14, 15, 16 विजय चौधरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. आणि 2026चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर. 2019 आणि 26चा तो 7वा डबल महाराष्ट्र केसरी आहे. 64 आणि 65 पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर. 66 आणि 67 चंबा मोतनाळ. 70, 71 दादामामा चौगुले. 72, 73 लक्ष्मण वडार. 2007 आणि 2008 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील. 2023 कोथरूड आणि 2024 धाराशिव शिवराज राक्षे 6वे डबल महाराष्ट्र केसरी. 7वे 2019 आणि कालच ज्यांना वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा
आणि 55 लाखाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावरती केली. हर्षवर्धन सदगीर हा 7वा डबल महाराष्ट्र केसरी. 49 महाराष्ट्र केसरी पैकी 60 टायटल गदा सांगली जिल्ह्याकडे. 1961 ला पहिले महाराष्ट्र केसरी झाले ते सांगली जिल्ह्याचे दिनकर दयारे. 1962 ला भगवान मोरे. 63 ला अनिर्णित गदा. 64 आणि 65 गणपत खेडकर. नाशिक आणि अमरावती अशा पहिल्या 4 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याकडे आहेत. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे दैनिकमान कामगिरी आहे. त्यानंतर 1978 ला आप्पासाहेब कदमनी 5वी गदा मिळवून दिली. पुन्हा 34 वर्षानंतर 2007 ला छत्रपती संभाजीनगर मुक्कामी चंद्रहार दादा पाटील यांनी अतुल पाटलावरती विजय मिळवून 6वी गदा दिली. 2008 ला कडेगावला संदीप पारकुंजी पुणेवरती विजय मिळवून चंद्रहार दादांनी 7वी गदा मिळवून दिली. आज 18 वर्ष झालं सांगली जिल्ह्याकडे महाराष्ट्र केसरीची गदा नाही. चंद्रहार दादानंतर अण्णा कोळेकर देशिंगचा पलवान नावावर रुपाला आला. मारुती जाधव आटपाडीचा नावावर रुपाला आला. सूरज निकम देवी खिंडीच्या आणि तुमच्या माझ्यामध्ये असणारे रवी गायकवाड महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार हे नावावर रुपाला आले. आणि त्यांच्या पाठोपाठ शंकर मोहिते, शिवा मोहिते, जयपाल वाघमोडे नावावर रुपाला आले. सांगली जिल्ह्यातले सांगतोय महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार. त्याच्या पाठोपाठ सुबेद पाटील मगाशी लढलेला आणि संदीप मोठे हे पोरं नावावर रुपाला आले. आणि आतली लावण्याचा प्रयत्न इराणच्या पलवानचा, पण दादानं तो हल्ला धडकावून लावलेला. सांगली जिल्ह्याकडं या वर्षी सतपाल मॅट विभागामधनं मातीतनं इब्राहिम मुजीवरनं प्रतिनिधी केलता. दादा सुंदर त्याने लढा लागलेला. त्या गाडीला टच कोणी करू नका, ते बंद करता येते का बघा. चांगली कुस्ती चालू आहे. कुस्ती लढताना मन एकाग्र व्हावं लागतं. नामापरितत्व नाही रे अनेक नाम साधन पैसोपे जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत. एकदा मी पण साईडला ठेवून सगळ्यांनी हात वरती करून बजरंग बलीचा जय जयकार करूया. ज्याला ज्याला हात आहे त्याने हात वरती करा आणि ज्याला ज्याला मूक आहे त्यानं देवाचं नाव घ्या. बोलो पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, शिव पार्वते हर हर. अवघे दुमदुमली चिंचाळ्याची नगरी. कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला दादा शेळकेना, पण तो इराणचा किती चप्पला बघा. परदेशात आलेला पहलवान, जे देश तेलासाठी प्रसिद्ध, जगाला पुरवठा करतो तेल, त्या इराणचा पहलवाना जलाल इराणी म्हणून मिर्झा इराणी. इराणचे पहलवान आमच्याकडे लढतायत, पण आमचे पहलवान कधी इराणला लढणार. मग महेंद्र असेल, सिकंदर असेल, सदगीर असेल, शिवराज राक्ष असेल, पृथ्वीराज पटेल असेल, पृथ्वीराज आणि गिस्सा आणि गिस्सावरती मसोबा केसरी 2026 चिंचाळ्याचा मानकरी ठरला पैलवान दादा शेळके. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन आव्हाड काका पवार यांचे पट्टे. जोरदार टाळा करूया, जोरदार टाळा मसोबाच्या नावानं. सांग मला दादा शेळके महाराष्ट्र केसरी चिंचाळे केसरीचा मानकरी ठरला. आणि गाडीतला निवेदक, बैलगाडी क्षेत्रातला निवेदक आमचे भारत गुरु धूडची इथं आलेला, त्याचं स्वागत आणि त्याचा सन्मान होतोय. ज्यांनी मथुरा बैल आणि मथुरा फार्म नावारूपाला आणला असा भारत गुरु बोडकर याचा सन्मान होतोय. हो हलगेवाले थांबा, फेटेवाले 2 फेटे घेऊन या. थांबा माणिक शेठ नाना, अहो बांधा की हो. पुन्हा महाराष्ट्र केसरी आपल्या मातीला लाभतो ना लाभतो बांधा. ही गरीबाचं बोरगाय लढलंय.